श्री स्वामी समर्थ कांचन सोनूने व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज ना खूप चांगलं कडक ऊन पडलं होतं, तर मी घरातले पडदे वगैरे धुवायला काढले होते आणि कालच्या कपड्यांच्या घड्या मारून ठेवत होते। तर हे जे मागं मोकळं मोकळं दिसतंय ना तुम्हाला, तर आज सर्व पडदे मी धुण्यासाठी काढले होते, तर म्हणून घर असं मोकळं मोकळं दिसतंय। आणि आधी खूप कंटाळा यायचा कामाचा, पण आता लग्न झाल्यापासून स्वतःचं काम करावंच लागतं मला आणि आता आवडीने करते। तर पडदे धुवायला काढले होते, तर मग धुता धुता ना माझ्याकडनं त्याचा पडद्याचा जो पत्रा असतो तोच असा बोटाला लागला आणि पूर्ण असं रक्त निघायला लागलं। म्हटलं हे काय काम वाढवा झाला, आता फौजी आले तर मला खूप बोलणार आहेत, त्यांना कळालं तर ते बोलतील काय रिकामे उद्योग करून घेतले। पण नकळत झालं, माहीत नाही आता टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागतं की काय, ते आलेच विचारायला लागेल त्यांना आल्यावर। मग वरती गेले आणि मग पडदे वगैरे वाळत घातले, मस्त कडक ऊन पडलं होतं। आणि असं घरातलं काम असं झालं ना, म्हणजे असं पडदे धुणं, जसं की दिवाळीचं आपण काही साफसफाईला काढलं आहे तर छान वाटतं। आणि उन्हाने पण आज मस्त कडक ऊन पडलं, तर 2 तासातच वाळून जातील कारण इथे भरपूर ऊन असतं। तर कसे वाटतं आणि चांगले एकदम चमचमीत पडदे निघाले होते। आमच्या घरातले जे ओनर आहे ना घराचे, ते विचारत होते कर्टन्स तुम्हारे क्या, म्हटलं हां हमारे। तर छान वाटत होते आणि मला असा ग्रे कलरच जास्त आवडतो कर्टनमध्ये। तर आज हेअर वॉश केला कारण इथे गरमी असल्यामुळे वीकमध्ये 2दा तरी मी हेअर वॉश करत असते आणि तसं आधी संडेलाच करायचे, पण आता 2दा करायला लागले। आणि इकडे प्रिन्सी माझी वाट बघत बसली होती, कधीचे केस वाळून होतं आणि खाली येते, कारण तिला कूलर लागतं, तिला थोड्याच वेळात फार गरमी होते। खाली आल्यानंतर मी सेव्हलॉनचं सिरम लावायला घेतलं आणि हे ओल्या केसांमध्ये लावल्यावर छान वाटतं, त्याचा स्मेल जो आहे ना तो लॉंग लास्टिंग टाईमपर्यंत टिकतो आणि ड्राय वगैरे नाही राहत हेअर्स वगैरे। मी आता सुरू केलं लावायला, आधी तर काय लावत नव्हते आणि आधी हेअर्स खूप मोठे होते, पण आता मी गरमीमुळे इथल्या पाणी चेंज होण्यामुळे ना कापून टाकले थोडेसे। तर कसे वाटतंय माझे हेअर्स नक्की सांगा। आणि हेअरकट पण दिला। फौजीना बाहेर चालले असतील ना थोड्या दिवसांसाठी, तर ते माझ्यासाठी खायला काय ना काय घरामध्ये चटपटीत भरूनच जाता, तर तेच आज खायला घेतलं। आणि प्रिन्सी मागत होते काय एकटीच खाते, मला पण दे, आणि तिचं चालूच असतं जे पाहिजे ते खायला पाहिजे असतं तिला। संध्याकाळी इव्हिनिंगला वरती गेलो तर अशा घारीचा धवा आला होता आणि प्रिन्सीला बघून ना ते खूप झपाट्टा मारायला खाली येतात आणि असं भरपूर वेळा झाले, 2-3 वेळा। तर मी तिला एकटीला कधीच वरतीने पाठवत, दुपारी पण नाही, कधी तिच्यासोबत मी असतेच, कारण भरपूर वेळा असं झालंय मी हुसकल्यात घारी, एकदम लांबूनच कधी येतील कळणार पण नाही, असं नजर चुकवून येतात। तर कसा वाटला माझा व्लॉग तुम्हाला नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू।